जय भीम नमोबुद्धाय। आज आपण संपूर्ण भीमा कोरेगावची व्हिडिओ बघणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजता भीमा कोरेगावमध्ये चाललो आहे। ही प्रचंड गर्दी बघू शकतात। लाखोच्या संख्येने भीम अनुयायी येतात। सर्व हे भीमसैनिक भीमा कोरेगाव या ठिकाणी आल्यानंतर विजयस्तंभाला मानवंदना देतात, सॅल्यूट करतात। रात्री 31 डिसेंबरच्या दिवशी आपण रात्री 12 ते 1-2 वाजेपर्यंत लाखोच्या संख्येनं गर्दी बघू शकतात आणि रात्रभर गर्दी ही अशीच येत असते। चला तर व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेऊया। नगरच्या पार्किंगवरून आपण बसमध्ये बसलो आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बसमधून खाली निघाल्यानंतर आपण विजय स्तंभाकडे घोषणा देत निघालेलो आहे। चला तर आपण रात्रीचे 12 वाजले आहे। या ठिकाणाहून विजय स्तंभाकडे चाललेलो आहे। ही भीमसैनिकांची गर्दी बघू शकता माझ्या माग। या ठिकाणी पुढे पण अनेक भीमसैनिक आहे। या ठिकाणी आपण शिक्रापूर या ठिकाणी आहे। शिक्रापूर ट्रॉफिक या वेळी गाड्याची पार्किंग आहे ती मागे लावलेली आहे। तर आपण आता भीमा कोरेगाव विजय स्तंभ या ठिकाणी चाललो आहे। हे सर्व भीमसैनिक बघू शकतात पुढे आणि मागे। हे सर्व विजय स्तंभाकडे चाललेले आहे। एक एक बस 2-2 मिनिटाला येत आहे। त्यातून हे उतरून सर्वजण पुढे चाललेले आहे। चला तर आता आपण शिक्रापूरच्या पुढे आल्यानंतर भीमा नदीच्या वरती आहे। हे अनेक भीमसैनिक बघू शकतात आपण, जे मानवंदना देऊन चालले आहे। तर काही मानवंदना द्यायला चालले आहे। 12 नंतरचा हा टायमिंग आहे। विजयस्तंभ बघू शकतात समोर। खूप गर्दी होते दिवसा या ब्रिजवर, चालायला जागा नसते। व्हिडिओच्या लिंकमध्ये बघू शकतात आपण। विजयस्तंभाच्या बाजूला भीमा नदीच्या कडेला ही शौचालय बघू शकता, जी वरती लाइटिंग लावलेली आहे। चला तर आपण भीमा नदीच्या पुढे निघालेलो आहे। आता जो पूल संपत आलाय, आता आपण जात आहे। आता ही संपूर्ण गर्दी नगर पार्किंगवरून बसमध्ये बसले आणि शिक्रापूर या ठिकाणी उतरून पुढे विजयस्तंभाकडे चाललेले आहे। 5-5 मिनिटाला बस लागतात पार्किंगवरून। समोरच आपण विजयस्तंभ बघू शकतात। जय भीम सर, जय भीम। विजयस्तंभाकडे जात असताना थोड्या गाड्यांची गर्दी बघू शकतात आपण। बरंच आहे या ठिकाणी रात्री 12:30 वाजता बघू शकतात आपण। विजयस्तंभाच्या पुढं नगर पुणे जो रस्ता आहे त्या ठिकाणी अनेक भीमसैनिक नाचत आहे ढोल ताशाच्या तालावरती। अनेक भीम अनुयायी भीमसैनिक आनंद घेत आहे या ठिकाणी शौर्य दिनाचा। समोर जे भीमसैनिक दिसत आहे हे नगरमार्गी पार्किंगवरून आलेले, तसेच पुण्यामार्गून जे गाड्या येतात त्या पार्किंगवरून आलेल्या आहे। रस्त्यावर थोडी आपल्याला ट्रॅफिक दिसू शकते। हे चेक इन पॉईंट आहे। या ठिकाणी सर्व भीमसैनिक भीम अनुयायी येतात। यांना चेक केलं जातं बॅगे वगैरे, मग विजयस्तंभाकडे सोडलं जातं। हे बघा बरेचसे पॉईंट लावलेले आहे या ठिकाणी। 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजून गेले। खूप गर्दी दिसेल या ठिकाणी, तुम्हाला पुढं दाखवतो मी। भीमा कोरेगाव शौर्य दिन या दिवशी लाखोच्या संख्येने आपल्याला समोरच गर्दी दिसेल। खूप गर्दी झालेली आहे। दोन्ही साईडला ही सर्व लाईन विजयस्तंभाकडे चाललेली आहे। या ठिकाणचा आपल्याला इतिहास माहितीच असेल। 1 जानेवारी सन 1818 मध्ये 500 महार 28,000 पेशवे यांच्यामध्ये एक युद्ध झालं। त्याच्यात विजयाचं प्रतीक म्हणून हे विजयस्तंभ उभारलेला आहे। व्हिडिओच्या खाली बघू शकतात लिंकमध्ये आपण जी गर्दी दाखवली आहे ती दिवसा किती गर्दी होते या ठिकाणी।
व्हिडिओच्या लिंकमध्ये बघू शकतात आपण. चला तर पुढील माहिती जाणून घेऊया. भीमा कोरेगाव विजयस्तंभ मुंबईवरून 172 किलोमीटर इतका आहे. 4 तास लागतात या ठिकाणी यायला. तसेच नाशिकवरून 207 किलोमीटर इतका आहे, तर 5 तासापर्यंत साधारण वेळ लागतो इथपर्यंत यायला. अहिल्यानगरपासून 94 किलोमीटर इतका अंतरावर आहे भीमा कोरेगाव. मनमाडपासून 245 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे विजयस्तंभ. सुमारे 6 तास लागतात या ठिकाणी यायला. संभाजीनगरवरून 200 किलोमीटर इतका अंतर आहे. 4-1 तास लागतात या ठिकाणी यायला. तसेच नांदेडवरून यायला 432 किलोमीटर आहे. विजयस्तंभापर्यंत यायला 9 तास लागतात. चला तर पुढे बघूया घोषणा देत आहे विजयस्तंभापासून. अनेक आंबेडकरांच्या घोषणा देत पुढे चाललेले आहे. पुणे जिल्हा प्रशासनातर्फे तसेच पुणे शहर आयुक्तालयातर्फे सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. सप्ताह सैनिकांना विनंती आहे की त्यांनी शौर्य चौतरा खाली करून घेण्यात यावा. हे बघा लहान मुलं खांद्यावर चाललेले आहे. सप्ताह सैनिक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विजयस्तंभाकडं लाईनीत जात असताना अनेक भीमसैनिक गर्जना देत आहे, घोषणा देत आहेत. दोन्ही साईडने लाईन बघू शकतात. खूप गर्दी झालेली आहे वर बॅरिकेडवर आणि खाली देखील. रात्रीचा 1 वाजलेला आहे. आता आपण थोडं पुढे सरकलो नाही, अर्धा तास पुढे सरकायला लागला आपल्याला. भीमाची गर्दी बघू शकता. खूप गर्दी आहे या ठिकाणी. अनेक जण सेल्फी काढत आहे या ठिकाणी. घोषणा देऊन देऊन माझा घसा बसलाय थोडासा. दिवसभर उद्या ड्युटी करायची आहे. हे बघा विजयस्तंभ या ठिकाणी आलोय आपण. अजूनही बाहेर मोठ्या प्रमाणात सैनिक अनुयायी उभे आहेत. प्रत्येकाला कमी घेऊन द्या. अडथळा करू नका. देण्यासाठी आलेल्या सर्व अनुयायींचं पुणे जिल्हा प्रशासनातर्फे तसेच पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे लाखोच्या संख्येने भीमानुयायी येतात, मानवंदना देतात विजयस्तंभाला. खूप गर्दी झालेली आहे. आजूबाजूला बघू शकतात आपण. रात्री एवढी गर्दी आहे तर सकाळी किती होऊ शकते. व्हिडिओच्या लिंकमध्ये ती देखील व्हिडिओ दिलेली आहे, बघू शकतात आपण. हे सर्व भीमसैनिक रात्री थंडीचे आलेले आहे मानवंदना देण्यासाठी. विजयस्तंभ परिसरात आल्यानंतर नवीन वर्ष चालू होतं 1 जानेवारीला. एक ऊर्जा मिळते या ठिकाणी, एक ताकद मिळते. लांब लांबून भीमसैनिक गाड्या करून मोटरसायकलीवर येत असतात. मी बघितले पार्किंगमध्ये टिबल सीट. संभाजीनगर, जालना या ठिकाणाहून मुलं आलेले होते. लांब लांबून भीमसैनिक येतात. ट्रेन, बसनी अनेक तालुक्यांमधून बस केलेल्या असतात. आणि इतकी थंडी असते प्रचंड. डिसेंबर एंडिंगला आणि 1 जानेवारीला बघू शकतात आपण. एवढ्या थंडीचे सर्व भीमसैनिक या विजयस्तंभाला नवीन वर्षाच्या सुरुवातीला मानवंदना देण्यासाठी येतात. हो विजयस्तंभ समोर बघू शकतात आपण. काही सुरक्षा रक्षक आजूबाजूला दिसू शकतात.
समोरच काही भीमसैनिक घोषणा देत आहे. हुल्लडबाजी करू नका, पुढे चालत राहा. हे बघा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला लहान मुले आहेत, त्यांना इजा होईल असं कुठलंही माध्यम करू नका. हे बघा निळे झेंडे बघू शकता समोर आपण. विनंती आहे, रस्त्यामध्ये हुल्लडबाजी करत थांबू नका. संत परिसर रिकामा करा. या ठिकाणी घोषणा चालू आहे. परिसर रिकामा करा. हे बघा सायदूर चड्डा पोलीस अधिकारी हे बाबा झेंडा बाजूला घे मागाहून येणार जे अनाउन्समेंट करत आहे. अभिवादनाची संधी द्या. विचारून करू नका. अनेक जण आंबेडकरांच्या घोषणा आणि भीमा कोरेगावच्या घोषणा या देत आहे. विजयस्तंभ भीमा कोरेगाव विजयस्तंभ 1 जानेवारी 2025 रोजी सर्वजण जमलेले आहे, सलामी देण्यासाठी आलेले आहे. आपले समता सैनिक दलाचे अनेक स्वयंरक्षक या ठिकाणी ड्युटीला आहे. चला तर आपण त्याचे नावं जाणून घेऊया. सर आपलं नाव काय? विजय गायकवाड यांचं नाव आहे. कुठलं आहे सर आपण? सभा पूर्व हवेली, भारतीय माधव सभा पूर्व हवेली. हे स्वयंरक्षक आहे आपले समता भीम सैनिक दलाचे. चला तर आपण आता जांभर लावल्यामुळे युट्यूब लाईव्ह केलेलं नाही. मी जसं म्हणलो होतं युट्यूबला लाईव्ह करेल, पण आता लाईव्ह नाही. अनेक पोलीस डिपार्टमेंट या ठिकाणून रक्षक आहे. या ठिकाणी यो आउटडोअर आहे बाजूचा. या ठिकाणून बाहेर चाललोय. सरकारने या ठिकाणी जामर लावलेला आहे. दरवर्षी हे जामर लावतात. पहिलं कधी आढळलं नाही. इथून मागच्या वर्षी आपल्याला जामर आहे सकाळी 8ला लागायचं, पण आता रात्रीपासून जामर लावलंय. नगरमार्गी जी पार्किंग आहे त्या ठिकाणावर जामर लावलेलं आहे. त्या पार्किंगच्या पुढे गेल्यानंतर जामर नाहीये. आपल्यामुळे दुसऱ्यांना अडथळा होतोय. पुढे चला. जबाबदारीने वागा, पुढे चालत राहा. अभिवादन करा, सॅल्यूट करा, पुढे चला. विजय स्तंभाच्या बाहेर ग्राउंडवर आलोय आपण. सॅल्यूट करा. या ठिकाणी आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांचे फोटो विक्रीला आलेले आहे. विजय स्तंभ याच्या बाजूला बघू शकतात आपण. फोटो काढण्यासाठी अनेक अनुयायांची गर्दी झालेली आहे या ठिकाणी. संध्याकाळी रात्रीचे 1 वाजलेले आहे. हे बघा या ताईंनी फोटो घेतलेला आहे. प्रत्येकाच्या काही कानामध्ये येऊन सांगायला पाहिजे त्या. चला तर आता आपण विजय स्तंभाच्या बाहेर आलो आणि समोर निघालो आहे. नगर मनमाड जो हवे आहे त्या ठिकाणी जाणार आहे आपण. आणि पार्किंग पर्यंत थोडीशी शूटिंग दाखवणार आहे आपल्याला, कशी व्यवस्था केलेली आहे ही. आपली गर्दी कमी करायची आहे. सर्व युवक वर्ग बाहेर मोबाईल ही गर्दी बघू शकता अनुयायांची येणारी. चला तर आपण आता पार्किंग कडे चाललेलो आहे. आपल्याला अनेक भीमसैनिक भेटलेले आहे जे कर्जतवरून आले आहे. त्यांची आपण नावं जाणून घेऊया. काय नाव आपलं? गणेश चव्हाण, गणेश चव्हाण, तेजस चव्हाण, प्रदीप चव्हाण. हे कर्जत मधून आलेले आहे. कर्जत मधील आपले गाव कोणते? हा? दालोडी या ठिकाणी आलेले आहे. अनेक भीमसैनिक लांब लांबून येतात. चला तर जे बी रात्री 1 वाजता आपण खालचा पूल बघू शकतात. हे भीमा अनुयायी काही जात आहे आणि या वरच्या पुलावरून जात आहे. काही विजय स्तंभाकडे चाललेले आहे.
आपण नेहमी सकाळच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली गर्दी. विजय स्तंभाला आपण मानवंदना दिल्यानंतर भीमा नदीच्या पुलावरून शिक्रापूर या गावात आलेलो आहे. रात्रीचे कदाचित बहुतेक 2 वाजले असतील. हे भीम अनुयायी विजय स्तंभाकडे जात आहेत, तर काही मानवंदना देऊन घरी निघालेले आहे. परत समोरच पाण्याचा टँकर दिसू शकतो. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. चला तर पुढे आपण नगरमार्गी जी पार्किंग आहे तिकडे निघालो आहे. ज्या ठिकाणून बस लागतात पुढे चाललो आहे. आपण ज्या पार्किंगकडे चाललो आहे त्या ठिकाणून चाकणला काही गाड्या जातात, तर काही नगरला गाड्या जातात. म्हणजे ज्या ठिकाणी पार्किंग केली आहे त्या ठिकाणी सोडतात. समोर तर बघू शिक्रापूर शकता. पासून पुढे आल्यानंतर आपल्याला हे दिसेल विजय स्तंभ कोरेगाव, भीमा कोरेगाव या ठिकाणची तेव्हा दिसेल आपल्याला विजय स्तंभाची. या ठिकाणाहून प्रायव्हेट गाण्यासाठी सक्त मनाई आहे. या ठिकाणी ठिकठिकाणी आपण पोलीस बघितले, पुढेही बघितले, आताही बघतोय जे प्रायव्हेट गाड्या जाऊन देत नाही. नगरमार्गे जे येणारे लोक आहे, चाकण मार्गे, नगरमार्गे या ठिकाणी बोर्ड बघू शकतात आपण. या ठिकाणी बोर्ड बघू शकता, नगर रोड पार्किंग, चाकण रोड पार्किंग. तर आपण बस स्थानकाकडे चाललो आहे. त्या ठिकाणी आपल्याला रिटर्न जायचं आहे. समोरच आपण बघू शकतात हे जामर लावलेले आहे. या जामरमुळं आपल्याला यूट्यूब लाईव्ह करता नाही आलं. हे बघा, इथून ते जवळ 10 ते 12 किलोमीटर इतक्या अंतरावर हे जामर प्रभावित आहे. त्यामुळं आपल्या मोबाईलला अजिबात नेटवर्क येत नाही आणि नेटही देखील चालत नाही. तर आता आपण नगरमार्गे जी पार्किंग आहे त्या ठिकाणी आलेलो आहे. ही समोर जी पार्किंग दिसेल आपल्याला, या ठिकाणी अनेक पोलीस कॉन्स्टेबल ड्युटीला आहेत. या ठिकाणून आपण नगरला जाऊ शकतो आणि चाकणमार्गे जी पार्किंग आहे त्या ठिकाणी जाऊ शकतो. विविध ठिकाणी पार्किंग आहे. या ठिकाणाहून गाड्या भेटतात. त्या ठिकाणी जायचं आहे आपल्याला. हे समोरच गाडी दिसू शकते. या गाड्या काही चाकणला चालल्या आहे तर काही नगरमार्गे चालल्या आहे. नगरमार्गे म्हणजे ज्या नगरची जी पार्किंग आहे त्या ठिकाणी चाललेल्या आहे. चला तर आपण बसमध्ये बसू आणि नगर पार्किंगला जाऊया. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओच्या लिंकमध्ये कमेंट दिलेला आहे, त्याच्यामध्ये दुसरा व्हिडिओ भीमा कोरेगावच्या बघू शकतात आपण. चला तर जय भीम, नमो बुद्ध, जय भीमा कोरेगाव. भीमा कोरेगावच्या शौर्यवीरांना मानवंदना.